शेट परवा दिवशी बर का घरी बकरा आणणार पूजा आहे घरामध्ये। कसली पूजा? अहो ते नवस केला होता ना आईला पोरासाठी, मग आता आल्यात पैसे तर म्हटलं फेडून टाकावं नवस। उगाच काय बला बिला नको यायला नंतर पोरावर। बोला। अहो आमचं ग्रामदैवत लय कडक आहे बर का, पोराच्या आयुष्याचा धेडा पवाडा नाही पाहिजे बाबा आपल्याला। येऊ का शेट? चला। बापरे, काम ऐकलं नाही म्हणून आईनेच घातला पोराच्या डोक्यात दगड। आईला असली कसली लोक आहेत, या अशा आईला काय म्हणायचं का हो? तेच तर मी सांगतोय, एखादा लिंबू नारळ किंवा कोंबड्या बकऱ्या पाय आपल्याच पोराचं वाटोळ करल काय? अहो बरोबर आहे तुमचं, पण आता मी एकटाच करतोय, जुन्या परंपरा आहेत सगळे करतायत। अहो जुनं आहे म्हणून बरोबर आहे असं होत नाही ना। अहो देव शांत असतो, संयमी असतो, मार्ग दाखवणारा असतो, म्हणून तर आपण त्यांना देव म्हणतो। पण माणसासारखा राग द्वेष आणि खुन्नस जर मनात धरली तर आपण त्याला देव कसं म्हणायचं? जाऊ दे हो, आता कसं सगळी लोक एक सोबत जमतात, खाणं पिणं होतं, जरा एन्जॉयमेंट होतं। आता आमच्या सारख्याला कुठला चान्स दुसरा एन्जॉयमेंट करायचा? अहो पण मुक्या जनावराचा बळी देऊन कसला आलाय एन्जॉयमेंट? यांनी देवीचा आशीर्वाद मिळेल का नाही माहित नाही, पण त्या मुक्या प्राण्याचा नक्की श्राप लागेल। बरोबर आहे तुमचं, येतो शेट मी। हा हॅलो, तर परवा दिवशीचा प्लॅन कॅन्सल कर बरं का, बकर बिकर आणू नको। हा 2 गावरान कोंबडे कुठे भेटतात का बघ बरं।